स्वनेरी किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आज आपण करणार आहोत अरे व्हेज पुलाव. त्यासाठी लागणारे साहित्य बघून घ्या. हे एवढा गरम मसाला घेतला आहे, मिरच्या घेतल्या 4 ते 5, अद्रकचे तुकडे घेतले आणि 2 कांदे घेतले कापून, काजू आणि मनुका घेतलं आहे, वाटाणा आहे, बटाटा आहे, गाजर आहे आणि कोथिंबीर आहे. आता आपण त्याची रेसिपी बघूया. आणि हा मी जवळजवळ अर्धा तास भिजवलेला तांदूळ आहे. हा अशा प्रकारे मी चाळणीत काढून घेतला आहे. आणि आता आपण बघूया रेसिपी. 2 चम्मच साधारण मी तूप टाकते तळून घेण्यासाठी. आणि थोडं त्यासोबत तेल टाकते. तुम्ही पूर्ण तूप पण घेऊ शकता, असं काही नाही. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया सगळे. हे अशा प्रकारे मसाले चांगले करून घ्यायचे, त्याने भाताला चांगली चव येते. आणि त्यानंतर मग आपण कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला फ्राय करून घ्या. हे कसं काढून घ्यायचं. आता आपण ह्या कापलेल्या मिरच्या आणि अद्रक टाकून घेऊया. आणि हे चांगलं फ्राय होईल तोपर्यंत आपण इकडे हे बाकीचे तळून घेऊया. त्यामुळं काय होईल, आपला टाईम थोडा वाचेल. तर मी अशा प्रकारे इकडे एक कढई ठेवलेलीच आहे, त्याच्यामध्ये मी बाकीचं सगळं तळून घेणार आहे. आधी मी असा बटाटा तळून घेते. तुम्हाला बटाट्याऐवजी पनीर जर वाटत असेल तर पनीरही तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही. पण मी बटाटा घेतलाय आता. हा चांगला एकदम ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे बटाटा बघा एकदम चांगला झालेला आहे. आता तो मी काढून घेतेय. आता हे काजू आणि मनुका मी घेते तळून पूर्ण. तोपर्यंत तिकडं याच्यामध्ये बघा कांदा असं झालेला आहे. त्यात आपण आता तांदूळ टाकून घेणार आहे. हे बघा किती छान झालेले आहे. हे तेल मी आता याच्यामध्ये टाकून घेते. आता याच्यामध्ये आपण तांदूळ घेऊन त्याला पण चांगलं फ्राय करणार आहोत. चांगला तांदूळ आपण फ्राय करून घेतोय. आता एकदम चांगला थोडा कलर बदलेपर्यंत हा फ्राय करायचा आहे. हे असा चांगला तांदूळ भाजून झाला की त्यामध्ये मी वाटाणा टाकून घेणार आहे.
हात चांगला भाजला की तांदूळ एकदम भात मोकळा व्हायला मदत होते, भात चिटकत नाही. हे गाजराचे तुकडे आहेत थोडे. तुम्हाला जे पाहिजे ना भाजीपाल्यामधलं ते सगळं तुम्ही टाकू शकता या भातामध्ये. फ्लावर, बीन्स, काही पण याच्यामध्ये चांगलंच लागतं. आता हे असं गरम पाणी मी करून ठेवलं होतं ते मी टाकतेय. हे मी थोडं लाल मिरची पावडर टाकून घेते आणि हा असा गरम मसाला थोडासा टाकून घेते, 1 चमचा साधारण. बाकी मी याच्यामध्ये काही टाकलेलं नाही. आणि आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत. तांदूळ मोजून जर घेतला तरी तांदळाच्या 3 पट तरी पाणी लागते साधारण याला. तेवढंच पाणी टाकायचं, जास्त टाकलं की गल्ल होतं भात. मग थोडं कमी पाण्यातच शिजवून घ्यायचं. हे बघा आता अशा प्रकारे भात शिजून झालेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये आपण तळलेले हे सगळं बटाटा, काजू आणि मनुके टाकून घेणार आहोत. हे जर आधी टाकले तर सगळे शिजून मग वेगळी चव लागते, त्यामुळं आपण हे भात झाल्यानंतर थोडं टाकणार आहोत, म्हणजे त्याचा क्रिस्पीपणा तसाच राहतो. मी आता याच्यावर ताट ठेवून देते थोडा वेळ. अशा प्रकारे आपला व्हेज पुलाव तयार आहे. एकदम छान असा वास येतोय, एकदमच चांगला.